तर आज आपण गणितामधील काही महत्त्वाचे आणि उपयुक्त बेरीज वजाबाकीचे नियम पाहणार आहोत. आता हे नियम पाहण्याची आपल्याला का बरं गरज आहे? तर गणित या विषयामध्ये हे नियम अतिशय महत्त्वाचे आहेत. सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा कोणतेही गणित सोडवताना किंवा शाळेमधील विद्यार्थ्यांना सर्वांनाच या नियमांचा उपयोग होणार आहे आणि त्याचबरोबर ह्या नियमांची गरजसुद्धा वेळोवेळी आपल्याला लागते. तर काही ते नियम असे आहेत. बेरीज वजाबाकीचे नियम. तर त्यातला पहिला नियम आहे प्लस प्लस इज इक्वल टू प्लस. दुसरा नियम आहे प्लस मायनस इज इक्वल टू मायनस. आणि तिसरा नियम आहे मायनस प्लस इज इक्वल टू मायनस. चौथा नियम आहे मायनस मायनस इज इक्वल टू प्लस. आता पहिल्या नियमामध्ये काय सांगता येते? तर प्लस प्लस म्हणजे दोन संख्यांचं चिन्ह जर प्लस असेल तर त्यांची तिथं बेरीज होणार. दुसऱ्या नियमामध्ये काय सांगितलं जातं? प्लस मायनस. प्लस मायनस म्हणजे एक संख्येला प्लस चिन्ह आहे आणि दुसऱ्या संख्येला मायनस चिन्ह आहे म्हणजे ऋण चिन्ह आहे, तर त्या दोन संख्यांची वजाबाकी होणार आणि तिथं त्या संख्येला आणि त्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं जाणार. तर जो तिसरा नियम आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं जाते? मायनस प्लस इज इक्वल टू पण मायनसच असणार आहे आणि ह्याच्यामध्ये पण जी मोठी संख्या असणार आहे त्या मोठ्या संख्येचं चिन्ह या उत्तराला दिलं जाणार आहे. आणि चौथ्या नियमामध्ये सांगितलं जाते मायनस मायनस इज इक्वल टू प्लस म्हणजे दोन्ही संख्यांना जर मायनसचं चिन्ह असेल तर त्यांची बेरीज केली जाणार आणि तिथे फक्त बेरीजच केली जाते, तिथं चिन्ह हे प्लसच राहणार आहे. त्यानंतर आता आपण ह्यावर आधारित काही उदाहरणं पाहणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण पहिला जो नियम आहे आपला जो की प्लस प्लस इज इक्वल टू प्लस ह्याच्यावरती उदाहरणं पाहणार आहोत. आता नेमकं प्लस प्लस म्हणजे काय? तर पहा 3 + 4 बरोबर त्याची बेरीज केल्यावर त्याचं उत्तर येणार आहे 7. दुसऱ्या उदाहरणामध्ये काय सांगितलं आहे? 7 + 3 बरोबर त्यांची बेरीज केल्यावरती त्याचं उत्तर येणार आहे 10. आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये जे उदाहरण आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे 8 + 5 बरोबर 13. आणि चौथ्या उदाहरणामध्ये सांगितलेलं आहे 5 + 3 बरोबर 8. म्हणजे इथं जी सगळी मी उदाहरणं घेतलेली आहेत त्या उदाहरणामध्ये त्या उदाहरणची सगळ्यांची आपण इथं बेरीज केलेली आहे. म्हणजे प्लस प्लस इज इक्वल टू प्लस अशी त्यावर आधारित आपण उदाहरणं पाहिलेली आहेत. आता आपण आपला जो दुसरा नियम आहे त्यावर आधारित काही उदाहरणं पाहूया. आता दुसऱ्या नियमामध्ये काय सांगितलेलं आहे? प्लस मायनस इज इक्वल टू मायनस. तर इथं 4ला प्लसचं चिन्ह आहे. प्लसचं चिन्ह दिलं नाही तरी चालतं, म्हणजे तिथं प्रत्येक वेळेस दाखवलंच असेल असं नाही. जिथं काही नसतं तिथं प्लसचं चिन्ह असतं. मायनस चिन्ह नेहमी दाखवलं जातं. म्हणून 4 - 1 बरोबर उत्तर येणार आहे 3. आणि ह्याच्यामध्ये मोठी संख्या कोणती होती? तर 4 होती. म्हणून उत्तराला चिन्ह प्लसच असणार आहे, म्हणजे तिथं दिलं नाही तरी चालणार आहे. त्याच्यानंतर आहे 9 - 8 बरोबर 1. म्हणजे आता इथं मोठी संख्या कोणती होती? 9 होती. म्हणून आपण 1ला चिन्ह दिलं नाही, म्हणून तिथं प्लसचं चिन्ह असणार आहे. आणि 8 - 4 बरोबर उत्तर आलेलं आहे आपलं 4. ह्याला पण मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे 8 हा आपला प्लसमध्ये होता. मोठी संख्या आपली इथं 8 होती म्हणून आपण ह्यालाही कोणतंही चिन्ह दिलेलं नाही आहे, म्हणजे तिथं प्लसचं चिन्ह असणार आहे. त्यानंतर आपला तिसरा नियम आहे मायनस प्लस इज इक्वल टू मायनसच. आता इथं मी मोठ्या संख्येला मायनसचं चिन्ह दिलेलं आहे समजण्यासाठी. आता -4 + 1 बरोबर -3 म्हणजे 4मधून 1 गेल्यावरती किती उरतात? तर 3 उरतात. आणि त्याला आपण मायनसचं चिन्ह दिलं. तर मायनसचं चिन्ह का दिलं? कारण की जी आपली मोठी संख्या आहे, जी मोठी संख्या कोणती होती? तर आपली 4. म्हणून आपण
उत्तराला मायनस चिन्ह म्हणजे 3 या उत्तराला -3 असं लिहिलं. त्यानंतर दुसरं जे उदाहरण आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, -9 + 3 बरोबर -6 म्हणजे 9मधून 3 गेल्यावरती 6 राहतात आणि उत्तराला आपण मायनसचं चिन्ह दिलं, कारण की आपली इथं मोठी संख्या 9 आणि 3मध्ये 9 मोठा होता म्हणून त्याला आपण मायनसचं चिन्ह दिलं. त्याच्यानंतर -8 + 4. आता -8 जो आहे, -8 हा इथं मोठा आहे म्हणून ह्याला आपण -4 असं उत्तराला चिन्ह दिलेलं आहे. तर हा झाला आपला तिसरा नियम. आणि आता आपण आपल्या शेवटच्या नियमावरती आधारित काही प्रश्न पाहणार आहोत. तर आपला शेवटचा नियम आहे मायनस मायनस बरोबर प्लस. आता मायनस म्हणजे -5 आणि -1 बरोबर आलेला आहे 6. -9 -7 बरोबर आलेला आहे 16. म्हणजे आपण इथं मायनस मायनस जर चिन्ह असेल तर त्यांची बेरीज करायची आणि ते ऑलरेडी प्लस झालेले म्हणून तिथं कोणतंही चिन्ह नसणार आहे. -9 वजा -7 म्हणजे ह्यांची इथं काय होणार, बेरीज होणार. आपलं उत्तर आलेलं आहे 16. 8 आणि 4 12. -8 -4 बरोबर आपलं उत्तर आलेलं आहे 12. अशा प्रकारे आपण गणितावर आधारित सर्व नियम पाहिलेले आहेत आणि या नियमांचा उपयोग आपल्याला वेळोवेळी होत असतो. थँक्यू, धन्यवाद. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.